हॅलो नमस्कार, मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता आज मी देवारा साफ करणार आहे, पूर्णपणे त्याला साफ करणार आहे। तर 3 वस्तूंमध्ये हा देवारा असा मस्त चकाकेल। तर तुम्ही बघू शकता मी पहिले डेटॉल हँडवॉश घेतला आहे, पण मला पावडर मिळाली तर मी त्याच्यामध्ये पाणी टाकून हँडवॉश बनवला त्याचा। तर बघू शकता थोडा अजून पाणी टाकायला पाहिजे होतं पण राहून गेलं। तरी तुम्ही हँडवॉश घेऊ शकता, त्यातले 2-3 चमच तुम्ही घेऊ शकता। जसं तुमचं देवारा मोठा असेल तेवढे तुम्ही यूज करू शकतात। मी या हँडवॉशमध्ये ना इनो घेतला 1 चम्मच, तो इनो टाकला। त्यानंतर आपला अर्धा लिंबू असं तो लिंबू घ्यायचा आणि तो मस्त असा पिळून घ्यायचा। पिळल्यानंतर ना आपल्या इनोचा जो फेस असतो ना तो येतो। तर मग आपण ते सगळं असं मिक्स करून प्रॉपर मग आपण देवाऱ्यामध्ये टाकायचा आणि आता सगळीकडे लावून घ्यायचा। आणि आपली जी घासणी असते ना ती नवीन असायला पाहिजे, देवाऱ्यासाठी नवीन घासणी योग्य असते। तर असं हा जो प्रयत्न आहे ना तो मी यूट्यूबवर बघूनच केला आहे आणि तो सक्सेसफुली झाला आहे, ते तुम्हाला नंतर समजेलच। तर हे बघू शकता जे डाग वगैरे होते ना ते असे पटापट निघत होते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना माझे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबसोबत लाईक शेअर पण करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ कसे असतात। काही त्रुटी असतील ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओज बघतात ते देखील मला सांगा। मी तर मुंबईमध्येच असते, तुम्ही मला सांगा तुम्ही कोणत्या शहरात राहतात। तर हे बघा पूर्ण असं मी घासणीने ना घासून हे करते असं छान असं निघण्यासाठी, कारण की भरपूर म्हणजे महिने झाले असतील कदाचित मी देवारा साफ केला नव्हता। तर हे बघा हे सगळे डाग आहे ना काळे डाग असे पटापट निघून जातात इनोच्या याने। परत लिंबूचा ज्यूस देखील असतो त्यामुळे मग ना असे पटापट जी आपली घाण असते ना ती निघून जाते। हे बघू शकता तुम्ही, हे जे काळे डाग आहेत ना आतमध्ये ते पण निघून जातील। तेलाचे डाग आहेत ते 1-2 वेळेस तेल पडलेलं मुलांकडून, तर नंतर मला साफ करायला भेटलंच नाही, तर मग ते असे राहिले। त्यामुळे मग ते आता मी सगळं साफ करणार आहे। तर बघू शकता वरती देखील मी साफ करते आहे, म्हणजे पूर्ण असं त्याने ना पूर्ण आपण घासून हे करू शकतो। तुम्ही जर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटनवर क्लिक करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील ना तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जेवढा पाठ झाला ना तेवढं मी काय केलं, गरम पाणी घेतलं, कारण की थंड पाण्याने हे काय हँडवॉश जाणार नव्हतं। त्यामुळे गरम छान असं परत मी घासायला थोडं असं घासायला सुरुवात केली। गरम पाणी घेऊन ना असं मी साफ करत होती आणि ना हे बघू शकता तुम्ही ते पूर्ण काळं झालेलं ते पूर्ण असं पांढरं शुभ्र होताना दिसत आहे। असं हळूहळू ना पूर्ण ठिकाणी मी पाणी टाकलं आणि कपड्याने स्वच्छ कपड्याने अशी पुसत गेली। तर हे बघा पूर्ण असं व्हाईट हे होत होतं। तर ते बघा आतमधलं देखील पूर्ण निघालेलं होतं। देवारा मी स्वच्छ करून छान अशा मूर्त्या धुवून आणि ते आपल्या देवाऱ्यामध्ये मांडल्या। तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक